बाई काम करते, नेम काढतो बबलू काका सारखं. चला काम कर. आम्ही बसून आहे. तर आपलं इथलं काम चालू आहे कावान कोसळणे म्हणजे बलाट भरणे. आज तारीख आहे 26 मे 2024. नमस्कार, मी स्वप्नील जाधव, परत एकदा तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज तारीख आहे 26 मे 2024 आणि आपल्या घराचे इथं काम आहे. आपली गुरं इथं बांधलेली असतात, म्हणजे एक जानेवारी ते मेच्या दरम्याने. तर त्याला आपण कावान बोलतो. हे जे बांधलं आहे त्याला, त्याचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहेत, नक्की जाऊन बघा. तर कावान जे बनवलेलं होतं ना, ते आता आपल्याला कोसळायचं आहे. तर कारण का, नाहीतर मग ते खराब होणार लाकडाशी, कारण आपण गुरं वाड्यात बांधलेली आहेत पावसाळ्यातून. कारण पावसाळ्यातून जर इथं ठेवली गुरं तर पाणी वगैरे गळणार आणि गुरं मग थंड होणार, म्हणजे गुरांना थंडी लागणार. तर त्यासाठी आपण आता हे कावान कोसळणार आहोत आणि बलाट भरणार आहोत. तर बलाट म्हणजे काय ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा. काहीतरी तुम्हाला नवीन माहिती मिळालीच तर मिळेल, नाही तर असंच बघा. तर ही आहे कोयती. काही ठिकाणी याला बोडसा पण म्हणतात, म्हणजे आमच्याकडे बोडसा म्हणतात. कोयती जरा वेगळी असते, थोडी पातळ असते आणि इथं जरा टर्न असा असतो. तर याला बोडसा म्हणतो आम्ही. तुमच्याकडे काय म्हणतात, विला पण म्हणतात काही ठिकाणी. कमेंट करून सांगा. आणि इथं आपल्या खाली आहे ना, हे समोर तुम्हाला दिसतंय, इथं आगार आहे आणि पर्याय या साईडला. घराच्या पाठच्या बाजूला हे आपण कावान बनवलं होतं गुरांसाठी. तर हे बघा, सगळीजणं कामाला लागलेली आहेत कावान कोसळण्यासाठी. तर घराच्या बाजूला आहे ना आपल्या आंब्याची झाड आहे. ते बघा, हे आंब्याचं झाड आहे ना, तुटत आलेलं आहे, ॲक्च्युली खराब झालं आहे. तर त्याला तोडायचं आहे आपल्याला, नाहीतर मग हे जरा डेंजर होईल आणि मग हे इथं आमच्या संडासावर पडेल. कामटं आपण अशी काढतोय. हे बघा, माऊ काय करते, माती काढते. आणि इथं आपली नेमं काढतोय आपण. इथंच बलाट भरणार आहोत. तू काय करतो स्वराज? तू पण माती काढतो. आता हे बघा, अशी आपण नेमं काढतोय. बबलू आपला नेमं काढतोय. आणि इथं आपल्या अण्णा आहेत आणि इकडं आई आहे आपली, आणि इकडं आपलं बायो आहे. तर हे आपलं घर आहे. घराच्या बाजूलाच आपण हे बलाट भरतोय, कारण पावसातनं ही लाकडं भिजू नये म्हणून. ही लाकडं म्हणजे सुरक्षित आहे. बलाट भरणं म्हणजे काय दा, म्हणजे लाकडं काय करणं, पुढच्या वर्षी ती वापरायला येणार, म्हणजे सुरक्षित ठेवणे, पावसापासून न भिजणं वगैरे. पुढच्या वर्षी ती वापरणार. हां, पुढच्या वर्षीला वापरण्यास यावी म्हणून ती लाकडं सुरक्षित ठेवणे म्हणजेच बलाट भरणे असं आपल्याकडे म्हणतात. तर या पोपळीच्या कामट्या आहेत. हे बघा, या आपल्या कावनावरती आपण टाकलेल्या होत्या. ड्रोन शॉट. आणि हा जो फणस दिसतो आपल्याला, तो आपल्या अक्काने लावलेला फणस आहे. या फणसाची भाजी आहे ना, मस्त लागते. पण आता त्याच्यावर फणसच नाही आहेत. तर ही आपल्या घराच्या वरची बाजू आहे. इथं पण झाड आहेत. गाव म्हटलं की झाड असतंच. तर ही वरची बाजू आहे आपली. आणि इथं आपलं
कावान होतं मागच्या खळ्यामध्ये. तर हे असं लांब लचक आपलं घर आहे. रानं यायला सुरुवात पण झाली. पाऊस पडला सतत 2-3 दिवस, त्याच्यामुळे रान आलंय. थोडक्यात आता पावसाळा चालू झालेला आहे. हे बघा, ह्याच्यामध्ये आता आहे ना, हे असे मेडके टाकले, त्याला मेडका असं म्हणतात. आता हे टाईट करून घेणार आपण. हे बघा, आणि हे असं बांधायचं आपल्याला इथं. आणि इथे मग असं पूर्ण बांधून घेणार, असं तांबी असं बांधणार. ते आपण पुढे बघूया. आता नेम काढणं काम चालू आहे आणि हा असा मेडका टाकण्याचं काम चालू आहे. आणि ह्या पोपळी आहेत, जी सुपारीची झाडं असतात त्यांचं झाड आहे. हे सुकलेलं आहे आता. पोपळ बोलतात आपल्याकडे त्याला, पोपळ. तर या पोपळी अशा लांब असतात आणि जास्त काळ टिकाऊ असतात. तर त्याचा वापर आपण कावान बांधण्यासाठी करतो किंवा मांडव घालण्यासाठी करतो. होणार आहे मोठा. मांजूर खाल्लं की काय? आवाज तर मांजरासारखा ओरडणार आहे बघ. मांजरासारखा ओरडतो. कुठं चालले बाय? उठ. त्याला पप्पू आमचा आता पर्याय सोडून येतोय. तर हा मेडका आहे ना, अशा प्रकारे टाईट केला जातो पाराईच्या उलट्या बाजूने. आणि हा बघा, असे कांबूट आपण लावणार आहोत. अरे जिथं हे लावलेलं आहे. आणि हे बघा, असा मेडका इथं अरेंज करणार आहोत. आणि इथं मग ही लाकडं अशी टाकणार आहोत आपण. माऊचा फोटो करू. माऊ दगड द्या दादाला. हा भाऊ, हाय कर. हाय. हा, शाबास शाबास. थांब, दगड राहू दे. उचलू नको, उचलू नको, पायावर पडेल. हा, चला बस झाला. तिकडे पता पण. हे बघा, हे आपण अशा प्रकारे करतोय. हे बघा, अशा प्रकारे करतोय आपण. ही आमची माऊ. हा, तर हे आपण अशा प्रकारे करतोय. म्हणजे आता झालेलं आहे. त्याच्यावरती पोपळ येणार आहे. हॅलो. तर अशी पोपळ आता ही काढायची आहे. हां, सावकाश. ही पोपळ आपण काढलेली आहे, पोपळ. आणि काढून मग याच्यावरती इथं ठेवणार आहोत अशी. येऊ दे. अरे येऊ दे. नाही टाक. उचलतंय. चौका चौका हा चौका हा चौका जाऊ दे. थांब, सावकाश. पडू दे पडू दे पडू दे. हा ते जाऊ. ती दाढी पडू दे. ती लावू. थांब थांब, उचलून घ्या, उचलून. थांब. हा बघ. येऊ दे पुढं. आता बघ केवढी पाहिजे. थांब, सावकाश घे. बस तिकडे बघ. हा बस. त्या तिकडे लागतं का मध्ये चिऱ्या बिऱ्या? हा बस बस, बरोबर आहे. हा चल, बस चल. नाही चिरायला. बरोबर आहे.
हा कोंडा आहे, काही काही ठिकाणी चिवा बोलतात. तर हे कोंडे पण आपण टाकलेले होते आपल्या कावनावरती. कुठं आहे सरला? कुठं आहे? कुठं आहे? काहीतरी युनिक पळून जाईल पण तर हा सरडा दिसतोय का बघा तुम्ही, ऑरेंज आणि ब्लॅक कलरचा आहे. कॅमेऱ्यात दिसतोय का बघा, मांजर काय दोघं आहे ते बघ. मग आता आवडतं बघे तो बघे. थांब. फक्त आहे हा. आणि हे मेडके काढण्याचं काम चालू आहे. मग अब समजा हे तोडशील हा. बस हे दमशी आहे पडशी. तनूने आपल्या मेडकं काढलं आहे. हे बघ, हे मेडके आहेत, मोठे मेडके. हे आपल्या बलटात भरायचे आहेत. आणि मेडके आता टाईट बांधतायत हे बघ, जेणेकरून हे घसरू नये आणि पडू नये म्हणून. हे बघ, इथे रशीने वरती बांधलंय आपण. आणि हे बघा, इकडं आमचा बायो बसलाय, इकडं आहे. आणि अंकिता आमचं नारळ सोलताय. नारळ सोलण्याचं काम अंकिताकडे आलेलं आहे आता. टाईट आहेत ना, ओले आहेत नारळ, ओले आहेत नारळ म्हणून त्यांना सोलायला टाईम लागतो. ही मशीन आहे. अक्कान आपल्या जांभी आणलेल्या आहेत आपल्या कंपाऊंडातनं, ज्या वाऱ्याने पडल्या होत्या त्या. ह्या काय सुकशा टाकतात, सुकायस हे आंबा आणलेले आहेत. हा, मग ऊन बिन लागत ना. हे काय ऊन लावता काय करायचं, निराणी नाही तर काय ठेवतात जांभी. हा चालेल. आंबा वगैरे नाही भेटलं, हे दोनच आंबा भेटलं. ते हिरवं मी नाही आणलं, हिरवं कशा किती बरोबर. तर अक्कान आणलेले आहेत जराशे जांभी. आणि इकडे अंकिता सोलतात नारळ. सोलला काय रे एक तरी, एक ना ओला तर येईल जून महिन्यात. आणि नारळ सोललेला आहे हे बघा. आणि हा नारळा जरी कुठं जातं नाही दाची जाया. कांबी अरेंजमेंट चालू आहे. कांबी ठेवतात हे बघा. कांबी अशा प्रकारे ठेवल्या जातात बरोबर मापात, म्हणजे पडू नये म्हणून. असे बरोबर कांबी अशा ठेवल्या जातात बरोबर मापात, जेणेकरून पूर्ण 6 ते 7 महिने हे असंच राहावं. म्हणजे पुढचा हे ना उन्हाळा येईपर्यंत, पुढचा उन्हाळा येईपर्यंत हे असाच बलाट हा असाच भरून ठेवणार आहे. ते बघा
हा बलाट असाच भरून ठेवणार आहेत. पुढचा उन्हाळा येईपर्यंत जवळजवळ म्हणजे फेब्रुवारी मार्च जानेवारी फेब्रुवारी असं गॅपमध्ये हे भरतात. हे बघा गॅपमध्ये फिटिंग होण्यासाठी बलाट बघ. एक नेतो आणि एक पितो. हा? होय तो वडापावाला खातो की नेतो एखादी पितो. हा? होय. हे काय रे बरोबर मापत लावतो. म्हणजे काय होतं मग मापत लावल्यावर काय होतं बबल्या पडत नाही. मग तेच म्हणजे ढिल्लं होत नाही काय बलाट ढिल्लं होत नाही. हे सगळं टाईट असं केलं की पूर्ण 6-7 महिने चांगलं असं ठणठणीत राहील. ऑलमोस्ट झालं आहे. रुको भैया रुको. बांबू आता कसे ठेवायचे ते दादाला विचार. ते आता लाईनीतच लाईनीत आता गुटीचं करायचं लाईनीतच ठेवायचं. शी अंगारा लावला सगळा अंगारा लावलास तू. नाव नाव करते. काठी आहे. अरे पडत बस बस. पिक्का काय आहे. तर हे बघा इथं आंबे आहेत आपल्या झाडावरचे. हे टाकत पडे. हा पडला पिक्काच होता तुला. हा बघ पिक्का पण जरा वाटतं खराब झालाय. पिक्का आंबा पिक्का आंबा पडला. आणि हे कच्चे आंबे कसे बघा आंबे पडलेले. हे मच्छीच्या कालवणात चांगले लागतात आंबे. कच्चे आंबे आणि भरपूर आहे फांदीवरती आंबे. सावकाश इथे नारळ सोलण्याचं काम चालू आहे. अण्णा पण नारळ सोलतात. अंकिता पण नारळ सोलतात. आणि इकडं बंट्या सुद्धा नारळ सोलतो. दमला हा हा हात लावला. हो नो आहे ना. तुला लावायचं आहे. चिकन भरला नाही. त्याला मोड आलेला आता त्याला पडतो. मोड आहे की नाही ना. त्या केवढू 5 रुपयाचा. हा बघा केवढू.
हो मावशी पप्पा वाजले किती बघा. पप्पू या तर लावता मागाचे तिथं काही घ्या पण ना तिथं याला तिथं मोठा. छोटा झाला ना वर. किती जादा दाखव याड काढत ढोलकी. कावान आपलं काढून झालेलं आहे, म्हणजे लाकडं काढून झालेली आहेत. हे बघा लाकडं काढून झालेली आहेत आणि बलाड भरून पण आता झालेलं आहे. तर ही इथं टाकी आपली, हे बघा. हा मग. आणि बघा ही टाकी, ही पाण्याची टाकी होती. पहिला हा इथून पाट असायचा, हे खाली पहिला आपला आगार होतं. तर बलाट आपलं पूर्ण भरून झालेलं आहे. हे बलाट आहे, हे बलाट आहे. हे असं लांब लचक इथपर्यंत भरलेलं आहे बलाट. तर हे असं बलाट आहे. दमलास दमलो बंट्या पण दमलेला आमचा. काही न कर काही न कर म्हणजे भरून. हे बाय बाय करा, बाय करा. हां बाय, टाटा करा, टाटा परत. हां टाटा. तर मित्रांनो आता वाजले दुपारचे 2 आणि आपलं काम करून झालेलं आहे, बलाड भरून झालेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हे लागेल स्वरांश. चला ठेवा. चला बाय. चला बाय बाय. माऊ बाय कर. बाय. माऊ लाईक करा, बोल लाईक करा. चला बाय बोल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. Like, share, subscribe.